नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आजचा जो आपला विषय आहे तो आहे लाडक्या बहिणीबद्दल, म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मागच एका न्यूज चॅनलवरती एक इंटरव्ह्यू दिला होता। म्हणजे सगळ्यांना सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना आता 1500 वरून 2100 रुपये जे आहे ते एप्रिल महिन्यापासून मिळणार आहेत। पण आता लक्षात घ्या, पण आता ती जी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आहे ती आता बदलली आहे। म्हणजे पूर्ण सरकारच बदललं आहे। ती म्हणते की आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये जे आहेत ते मिळणार नाहीत। बघा, आधी म्हटलं होतं, मुख्यमंत्री साहेबांनी पण म्हटलं होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार ह्या सगळ्यांनी म्हटलं की आमचं जर सरकार निवडून आलं तर 1500 रुपयेवरून 21 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत। एकनाथ शिंदे साहेबांनी असं पण म्हटलं आहे की 21 रुपये का आम्ही 3000 रुपये पण महिना लाडक्या बहिणींना आम्ही देऊ, असं एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलं आहे। पण आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे ह्या बदलल्या आहेत। पूर्ण सरकार आहे ते सगळंच बदललं आहे। कुणी आता लाडक्या बहिणीवर लक्ष द्यायला तयार नाही। फक्त लक्ष देतात फक्त ते एकच गोष्टीमुळे, ते आहे अर्ज बाद करण्याच्या गोष्टीवरच ते फक्त लक्ष देत आहेत। एवढं लक्षात घ्या। मागच मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवणार आहे, समोर टेन्शन घ्या नको। तर मंडळी, मी सगळी जी माहिती मी आता समोर सांगणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी कालच या 2 ते 3 दिवसा अगोदर विधानसभेमध्ये म्हटलं आहे की आम्ही 1500 रुपयेच लाडक्या बहिणींना देणार आहोत, 2100 रुपये अजून काही त्याच्यामध्ये तरतूद नाही। पण निवडणुकीच्या अगोदर जे घोषणापत्र आहे ते जाहीर केलं होतं, त्याच्यामध्ये पहिलीच जो घोषणा होती ती आहे, आमचं जर सरकार निवडून आलं तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयेवरून 2100 रुपये महिना देण्याचे हे घोषणापत्रामध्ये नमूद केलं। मी सगळं घोषणापत्र जे घोषणापत्र आहे जे त्यांनी घोषणा दिल्या होत्या, मेन घोषणा, त्या कितीतरी घोषणा आहेत, 20 की 25 घोषणा आहेत, ते मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे। मी स्क्रीनवरती ती इमेज बघू शकता। हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा। याच्यामध्ये महायुती सरकारने जेवढ्या पण घोषणा केल्या आहेत त्या सगळ्या घोषणाचा मी एक व्हिडिओ बनवला आहे। हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा। या व्हिडिओची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे। हा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा कोणकोणत्या महायुती सरकारने घोषणा केलेल्या आहेत। तर आता जो आपला विषय आहे तो आहे लाडक्या बहिणीबद्दल। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी 2 ते 3 दिवसा अगोदर म्हटलं आहे की आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणींना देणार आहोत। पण त्या अगोदर एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकी अगोदर म्हटलं आम्ही 1500 रुपयेच का 2000 पण देऊ, 2100 रुपये देऊ, 3000 रुपये पण आम्ही लाडक्या बहिणींना देऊ, आमचं जर सरकार निवडून आलं तर। आता ह्या कुठे गेल्या घोषणा, कुठे गेल्या ह्या घोषणा? देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण म्हटलं आहे, अजितदादा पवार साहेबांनी पण म्हटलं आहे। पण आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। सर्वात आधी तुम्ही व्हिडिओ बघा, हा जी न्यूजचा व्हिडिओ आहे, तुम्ही सर्वात आधी हा व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर आपण याच्यावरती चर्चा करूया। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणारच नाहीयेत। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांचा निर्णय लांबणीवर पडलेला आहे। 1500 रुपयांवरच आता लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागणार आहे। एप्रिल, मे आणि जून या महिन्यात 1500 रुपयेच मिळणार आहेत। आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे, त्यांना 2100 रुपये अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनात देण्याच्या घोषणेपासून सरकारनं घुमजाव केला आहे। अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल। फेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते। आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत। जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत। जाहीरनामा
जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात. तर मंडळी, बघितला व्हिडिओ. तुम्हाला जी न्यूज वाल्यांनी 2 व्हिडिओ दाखवले आहेत. आदित्य तटकरे यांचे जे 21 रुपये देण्याची जेव्हा घोषणा केली होती तो व्हिडिओ, आणि आताचा जो व्हिडिओ आहे की आम्ही फक्त लाडक्या बहिणींना 1500 रुपये देणार आहोत, आता यापुढे 21 रुपये मिळणार नाही. 1 वर्ष तरी लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार नाही. कोपर्यंत? जेव्हापर्यंत मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री जे 2 आहेत, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार, जोपर्यंत हे म्हणतील नाही की लाडक्या बहिणींना 1500 वरून 21 रुपये आम्ही देऊ, तोपर्यंत लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार नाही. पण मागच आदित्य तटकरे, महिला व बाल विकास मंत्री, यांनी म्हटलं आहे की एप्रिल महिन्यापासून आम्ही जे आहे लाडक्या बहिणींना 21 रुपये देणार आहोत. तर ह्या कुठे गेले यांचे वादे, कुठे गेल्या यांच्या घोषणा, काय झालं यांचं? घोषणापत्रामध्ये पहिलंच म्हटलं आहे, पहिलीच घोषणा आहे की लाडक्या बहिणींना 1500 रुपयेवरून 21 रुपये देण्याची यांनी घोषणा केली. या घोषणापत्रामध्ये तुम्ही तो जो घोषणापत्राचा जो व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन नक्की बघा. ठीक आहे, सगळ्या घोषणा मी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. पण आता जे आहे आदित्य तटकरे पण बदलले आहे, एकनाथ शिंदे साहेब पण काही बोलत नाही, अजितदादा पवार पण काहीच बोलत नाही. अजितदादा पवार पण सोडून द्या, तर एकनाथ शिंदे साहेब पण काही बोलून नाही राहिला त्याच्यावरती. आदित्य तटकरे आता 2 ते 3 दिवस झाले, हा जो व्हिडिओ आहे 2 ते 3 दिवसा अगोदर या आदित्य तटकरेंनी असं म्हटलेलं आहे. पण याच्यावरती नाही मुख्यमंत्री साहेब बोलत, नाही दोनही उपमुख्यमंत्री साहेब काही बोलून नाही राहिले. बघा, लाडक्या बहिणींची ही फसवणूक झाली आहे. खरं तर महायुती सरकार जे आहे लाडक्या बहिणींनाच निवडून दिलं आहे. लाडक्या बहिणीमुळे हे जे महायुती सरकार आहे सत्तेमध्ये बसलेलं आहे. पण आता लाडक्या बहिणींनाच जगा देणार आहेत. बदलून गेले सगळे, बदलून एकही घ्या. लाडक्या बहिणी निवडून दिलं ना सरकार, तर घ्या. आता बदलले हे सगळेजण बदलले आहेत. आदित्य तटकरे पण बदलले, सगळेच जण बदलले. बघा, 21 रुपये देण्याची घोषणा केली होती. आता त्यासोबतच निराधार योजनेवाल्या पण 1500 रुपयेवरून 21 रुपये देण्याची घोषणा केली होती. याच्या आता सरकार त्याच्यावरती काही विचारच करत नाही आहे. फक्त 1500 रुपये देत आहे निराधार, संजय गांधी निराधार योजनेवाल्यांना. पण लाडक्या बहिणींना तरी द्या हो. नाही लाडक्या बहिणींना पण निराधार योजनेवाला पण द्या. ते पण काहीच नाही, दोन्ही याच्यातून काहीच नाही. कारण या लाडक्या बहिणीमुळे सरकारवरतीच्या तिजोरीवर एवढा भार आला आहे की हे 1500 रुपये का, तुम्हाला 1400 रुपये सुद्धा ते देऊ शकत नव्हते. पण आता मजबुरी आहे देण्याची. आता हे जोपर्यंत सरकार आहे 5 वर्ष तर हे लाडकी बहीण योजना सुरू राहणार. पण त्याच्यामधून काही महिला आता बाद होणार. फक्त सरकार जे आहे फक्त लक्ष देऊन राहिलं आहे लाडक्या बहिणींचे अर्ज बाद कसे केले जाणार, फक्त याच्यावरतीच सरकार जे आहे ते लक्ष देत आहे. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघितले आहात. जी न्यूजवाल्यांनी जे व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला दाखवला आहे. लाडक्या बहिणींना काही 1 वर्ष तरी माझ्या मताने 21 रुपये सुरू होणार नाही. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ बघितला, सगळंच बघितलं. तुमची जी मनातली शंका आहे ती दूर झाली. तुम्ही सरकार निवडून दिलं आहे, आता तुम्ही बघत बसा. ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल आणि माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.